एकजुटीचा इन्क्लाब जिंदाबाद। भारत माता की जय। वंदे मातरम। धन्यवाद। ईस्ट इंडिया कंपनी चले जाओ, चले जाओ, चले जाओ, ईस्ट इंडिया कंपनी चले जाओ, चले जाओ, चले जाओ। नहीं चलेगी, नहीं चलेगी। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। इन्क्लाब जिंदाबाद। भारत माता। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो, धरणग्रस्त बचाव शेतकरी समितीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। हा ठिकाणी धरणग्रस्त इंदापूर तालुका धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं कलेक्टर पुणे आणि सिंचन भवनाचे संचालक यांना संघर्ष समितीच्या वतीनं धरणग्रस्त सर्व गाव आहेत त्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले। निलेश देवकर या ठिकाणी आपल्याला त्या संदर्भातली सविस्तर माहिती सांगतील। आज आम्ही कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ सिंचन भवन पुणे यांना व जिल्हाधिकारी पुणे यांना देखील उजनी धरणग्रस्तांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। आमच्या मागण्या या आहेत की शासनाने 17 जून 2019 व 8 ऑक्टोबर 2025ला जो शासन निर्णय केलेला आहे त्या निर्णयामध्ये उजनी धरणासाठी शेतकऱ्यांची अतिरिक्त संपादित जमीन ही खाजगी उद्योगपतींना 49 वर्षाच्या कराराने देण्याचा तो शासन निर्णय रद्द करावा व मूळ शेतकऱ्यांना त्या जमिनी परत द्याव्यात या मागणीचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे। शासनाचं या जमिनीवरती पर्यटन करण्याचं जे धोरण आहे, जर शासनाला कृषी पर्यटन करायचं असेल तर आम्हा शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं, त्यासाठी बँकेचे कर्ज उपलब्ध करून द्यावी व शेतकऱ्यांच्या मुलांनाच पर्यटनाची संधी उपलब्ध करून द्यावी या संदर्भातल्या मागणीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। मागच्या 16 तारखेला उजनी या गावी शासकीय उजनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आलेली होती। ती मोजणी देखील आम्ही परतवून लावलेली आहे। भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या विरोधी जर सरकारने कुठली कारवाई करण्याचा प्रयत्न केला तरी रक्त सांडले तरी चालेल, परंतु शेतकऱ्याचे 1 इंच ही जमीन आम्ही खाजगी उद्योगपतींना जाऊन देणार नाही या संदर्भातलं निवेदन आम्ही कार्यकारी संचालक यांना दिलेलं आहे। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी पुणे यांना देखील दिलेला आहे आणि भविष्यातील हा संघर्ष अधिक तीव्र करणार आहोत। 8 ऑक्टोबर 25ला जो शासन निर्णय केला आणि त्या निर्णयानंतर आम्हाला शेतकऱ्यांना नोटिसा वगैरे द्यायला सुरू झाल्या। त्यावेळेस आम्हाला ही सगळी माहिती मिळाल्यानंतर गेल्या 2.5 महिन्यापासून आम्ही हा लढा चालू केलेला आहे। उजनी धरणासाठी संपादित जमीन करत असताना अतिरिक्त जी जमीन संपादित केली ती आमचे पूर्वज देखील वहिवाटत होते, आम्ही देखील वहिवाटतात, म्हणजे पूर्व परंपरागत त्या जमिनी आमच्या ताब्यात आहेत। सरकारने संपादित केल्या परंतु त्याचा अद्यापर्यंत कुठलाही वापर त्या मूळ कारणासाठी केलेला नाही आणि मग शिल्लक असलेली जमिनीवर ह्या आता राज्यकर्त्यांचा डोळा चाललेला आहे, तो आम्ही कधी खपवून घेणार नाही। धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या पासून 1 किलोमीटर बाहेरच्या जमिनी देखील बेकायदेशीरपणे कांदलगाव असेल किंवा धरणग्रस्त उजनी धरणाच्या बाजूला करमाळा तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, या माढा तालुका असेल किंवा दौंड असेल, या सगळ्या पाणलोट क्षेत्रापासून बाहेर असलेल्या जमिनींना देखील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती आणि फेरफारवरती त्या ठिकाणी नोंदी घेतलेल्या आहेत। आमचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, ते त्या संदर्भातली माहिती सांगतील। पोर्टल आहे त्या पोर्टलवरती 2023 साली कांदलगाव मधील जे 17 सर्वे नंबरवरती उजनी संपादनचा शेरा आला होता, ते शेरा अद्याप या प्रशासनाने काढलेला नाही आणि 2025 मध्ये कांदलगाव मधीलच चावडी पोर्टलवरती 113 सर्वे नंबरवरती हा उजनी संपादनचा शेरा आता दिसत आहे। हे क्षेत्र पाण्यापासून कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे। ह्याचा काय गोळ आहे हा प्रशासनाला माहीत आहे, पण ह्या शेतकरी ह्याच्यामध्ये खूप त्रस्त झालेला आहे की हा शेरा अद्यापही काढलेला नाहीये। अत्यंत चुकीच्या पद्धतीनं महसूल विभागाचे अधिकारी इंदापूर, माढा, करमाळा असेल दोनपासून जे नदीकाठचं जे धरणाच्या बाजूचे जे गाव आहेत तालुक्याची, हे छोटी गाव आहेत, जवळजवळ 100-150 गाव आहेत तिन्ही बाजूला। ह्या सगळ्या गावांमध्ये हे तलाठी, सर्कल, मंडळाधिकारी, तालुका तहसीलदार यांच्या माध्यमातून ह्या जमिनी द्यायच्या आणि ईस्ट इंडिया कंपनीला त्या द्यायच्या, अशा प्रकारचं या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कार्यक्रम
हा जिल्ह्याच्या आणि धरणाच्या बाजूनं चालू आहे. आमचं म्हणणं आहे, आमच्या संघटनेचं म्हणणं आहे, सर्व गावांचं देखील म्हणणं आहे की तुम्हाला कृषी पर्यटन करायचं आहे तर आमच्या गावाला परवानगी द्या, आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं कृषी पर्यटन करू. 2-2 वेळा तुम्ही जमिनी संपादित केल्या, पुन्हा तिसऱ्या वेळेस शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करता. धरण पुणे जिल्ह्यामध्ये, पाणी सोलापूर तालुक्याला, आणि या ठिकाणी प्रत्येक वेळेस हा छळ चालवलेला आहे. सर्व संघटना, सर्व गावं, संघटना म्हणण्यापेक्षा इंदापूर तालुका, करमाळा, माढा तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. 4 दिवसात याचा निर्णय सरकारने घेतला नाही तर साखळी उपोषण, सत्याग्रह आंदोलन हे इंदापूर तालुक्यात केलं जाईल. सरकारला त्या ठिकाणी येऊन निर्णय घ्यावा लागेल. आपण आता उल्लेख केला ईस्ट इंडिया कंपनी, ती भारत गुलाम करणारी ती कंपनी आहे, ती पुन्हा सक्रिय झाली असं म्हणणं आहे का तुमचं? नाही, याच्यामध्ये फार गंभीर विषय आहे. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये, आमच्या शेतकऱ्यांना पण माहिती नाहीये. ही जी भारत सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घ्यायच्या आणि अदानी अंबानीला द्यायच्या, शेतकऱ्यांची सर्व प्रकारची लूट या देशामध्ये, या राज्यामध्ये, या तालुक्यामध्ये कशा प्रकारे चालू आहे. उद्या जर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करून जर त्या ठिकाणी हे लोक आले तर आज आमच्या तालुक्यामध्ये धरण पाणी आम्हाला एक थेंबही मिळत नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हजारो लाखो कोटी रुपये खर्च करून उचल पाणी घेतलेलं आहे. या शेतजमिनीचं काय होणार, एक भीती नाही आहे. पुन्हा त्या ठिकाणी जसं लोणाळ्यामध्ये एक भयंकर प्रकार घडलेला आहे, जे महिंद्रा रिसॉर्टच्या संदर्भामध्ये तुम्ही ऐकलं असेल. त्या ठिकाणी त्यांनी जमिनी संपादित केल्या वेगळ्या कारणासाठी आणि त्या ठिकाणच्या 18 गावाला जाण्यासाठी त्या महिंद्रा कंपनीनं रस्ते बंद केले. या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागलं, राष्ट्रपतीपर्यंत जावं लागलं, त्या महिंद्राचा पुरस्कार रद्द करायला लावला. इतकी भयंकर प्रसंग हा ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे अदानी आणि अंबानीच्या ताब्यामध्ये आज धरणं देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. शेतकरी संघटना हे चालू देणार नाही. मुख्यमंत्री साहेब यांना आळा घाला, अन्यथा आंदोलन अटळ आहे. शाहूराव देवकर, हिंगणगाव तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे. मी एक उजनी धरणग्रस्त शेतकरी आहे. उजनी धरणाच्या शेजारीच आमचं गाव आहे. आमचं जवळजवळ 126 हेक्टर जमीन ही उजनी धरणासाठी संपादित केली, पण ॲक्च्युली ती पाण्यात गेली नाही किंवा आमच्या जमिनीतली टोपलंवर मातीसुद्धा शासनाने उचलली नाही. आणि 1967-68ला जमीन संपादित करून आम्हाला बेघर करण्याचा आणि भूमिहीन करण्याचा कुटील डाव शासनाने रचला. हा या जमिनीचा आम्हाला पर्यायी जमीनसुद्धा शासनाने देऊ केली, परंतु ती आम्ही घेतली नाही. हाही जमीनच आम्ही ती जमीन वहिवटत होतो. अशा परिस्थितीमध्ये खाजगी PPP तत्वावरती शासन ह्या जमिनी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविकता आमचं सर्वस्व आम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही आमची जमीन उजनी धरणासाठी संपादित करून दिली. आमच्या पूर्वजांनी 400-500 रुपयाच्या कवडीमोल किमतीने जमीन संपादित केली. आज जमिनीचं बाजारभाव जर मूल्यांकन बघितलं तर 40 लाख रुपये एकरी जमिनीची किंमत आहे. आणि आज आमच्याकडून ती जमीन काढून ह्या पर्यटनाच्या नावाखाली अशा मोठमोठ्या उद्योगपतीच्या घशात जर शासन घालत असेल, आमच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आज 5% आरक्षण असताना सुद्धा नोकरीमध्ये आमच्या मुलांना कुठल्याही शासकीय नोकरीमध्ये सेवेत समाविष्ट केलं नाही. हा आमच्यावर शासनाचा फार मोठा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा आम्ही सर्व संघटनेच्या मार्फत आम्ही हे करू. गाव कोंडार चिंचोली, तालुका करमाळा, शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष सोलापूर. या उजनी धरणग्रस्तावरती शासनाने जे अन्याय अत्याचार करायचं धोरण गेल्या 50 वर्षापासून जे ठेवलेलं आहे, त्याचंच प्रतीक म्हणून आज आम्हाला नाईलाजास्तव कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांनाही निवेदन द्यावं लागलंय आणि इथं पुण्याच्या कलेक्टरांना सुद्धा निवेदन द्यावं लागलंय. या ठिकाणी शासनाने जर हुकुमशाही वृत्तीने जर शेतकऱ्यांच्या जमिनी काढून PPP तत्वाखाली उद्योगपतींना देण्याचं धोरण अंमलात आणण्याचं चालू केलेलं आहे, पण तो प्रयत्न आम्ही कदापिही यशस्वी होऊ देणार नाही. भले या ठिकाणी आम्ही आमच्या जीवाची देखील पर्वा करणार नाही, कारण आमच्या पुढच्या पिढीला भवितव्य राहणार नाही. त्यामुळं आजच्या घडीला आम्ही सर्व तन मन धनाने या आंदोलनामध्ये उतरून हे सक्सेस केल्याशिवाय राहणार नाही. एवढं